भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्यों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार. आज के दिन 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार. प्रभू तुझी बाजू घेईल, कारण परमेश्वर त्यांची कारणाची बाजू घेईल आणि जे त्याने लुपाडतात त्यांचे प्राण तो लुपाडेल. नीतिसूत्र 22 अध्याय 23 वचन. आजच्या जग अन्याय व दुष्टतेने भरलेले आहे. श्रीमंत गरिबावर अन्याय करतात, अधिकारी लाच घेतात व न्याय वाकवतात, राजकारणी असहाय्य लोकांचे शोषण करतात, विधवाच्या घरावरही डल्ला मारतात. चारी बाजूनी अन्याय व हिंसाचार पसरलेला आहे. पण मग देवाची मुलांचे रक्षण काय? प्रभू ठामपणे सांगतो, मी तुझ्या कारणाची बाजू घेईन, मी तुझ्या वतीने युक्तिवाद करेन. तुझी परिस्थिती कितीही तिखट का असेना, प्रभूकडे नजर करून त्याला हाक मार. प्रभू नक्कीच तुझी प्रार्थना ऐकतो. दावीद म्हणतो, पण जाण की प्रभूने धर्मी माणसाला स्वतःसाठी वेगळा केला आहे. मी त्याला हाक मारतो तेव्हा तो ऐकतो. स्तोत्र अध्याय 4 वचन. आणि तो फक्त ऐकतच नाही तर तुझी बाजू घेऊन लढतो. जेव्हा इस्रायली लोक वाळवंटात होते तेव्हा त्यांनी त्यांची वादामध्ये मोसेकडे धाव घेतली. नंतर न्यायाधीशाकडे गेले. नंतर राजे आले व नव्याने प्रजेस न्याय दिला. आज आपला राजा, राजांचे राजा आणि प्रभूचा प्रभू, आपला प्रिय तारणहार हा आपला योग्य व परिपूर्ण न्यायाधीश आहे. चला आपली प्रत्येक बाजू त्यांच्या समोर मांडूया. जेव्हा सौल राजाने अन्यायाने दाविदाचा पाठलाग केला तेव्हा न्यायासाठी दावीद कुठे गेला? त्याने सल्ला सांगितले, परमेश्वर माझ्या व तुझ्यामध्ये न्याय करो, तो माझ्या वतीने तुझ्या बदल देईल. 1 सामुएल 24 अध्याय 15 वचन. आणि खरंच प्रभूने दाविदाची बाजू घेतली. संपूर्ण पृथ्वीचा न्याय करणारा न्यायाने वागत नाही काय? उत्पत्ती 18 अध्याय 25 वचन. प्रभू सौल व दावीद यांची मते उभा राहिला व योग्य निकाल दिला. त्याने राज्य सौलकडून काढून घेऊन दावीदला दिले. समस्या मोठी ऐसे किंवा लहान, दाविदाचा नेहमीचा स्वभाव होता ती गोष्ट प्रथम परमेश्वराजवळ घेऊन जाणे. त्याने प्रार्थना केली, हे परमेश्वरा, माझ्या विरोधात लढणाऱ्यांशी तूच लढ, माझी बाजू आहे. स्तोत्र 35 अध्याय 1 वचन. प्रिय देवांची लेकरांनो, तुम्हीच काहीही कारण असा ते प्रथम प्रभूकडे द्या. त्यांचे मंदिरात जा, त्यांची पायाशी सर्व गोष्टी अर्पण करा. तो ती गोष्ट स्वीकारले, तो तुमची बाजू घेईल, तो न्यायाधीने कृती ठरेल. विचारासाठी वचन. माझे कारण घे आणि मला मुक्त कर. तुझ्या वाचनाप्रमाणे मला पुनरुज्जीवन कर. स्तोत्र 119 अध्याय वचन 154 वचन. दिवसाची बायबल वाचन. सकाळी स्तोत्र संगीता 110, 111 आणि 112. संध्याकाळी पहिली कोरिन्थियस अध्याय 5. धन्यवाद.